सुप्रभात मित्रांनो, आजच्या एका सुंदर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। ॲक्च्युली नवीन माईक आला होता भोया कंपनीचा, तर मला तो चेक पण करायचा होता आणि आपली थार फारच खराब झाली होती, वॉशिंगला पण न्यायचे। तर थारचं नामकरण केलंय, तुम्हाला तर सांगतो परत परत थार म्हणायला नको, तर मोगली नाव ठेवलेलं आहे आपण। तर आपल्या मोगलीला वॉशसाठी आपण घेऊन चाललेलो आहे सर्व्हिसिंगसाठी। आज माझ्यासोबत इकडे निनू आहे, बरेच दिवसानंतर बरेच महिन्यानंतर तुम्ही त्याला बघता आपल्या ब्लॉगमध्ये। आणि इकडे बाळा आहे। मित्रांनो, देवरुखमध्ये अजून एक छान दुकान झालंय, तर लक्ष्मी बेक हाऊस। तर माझ्या मित्राचा मित्र तुम्हाला दाखवतो कोण तो, तुम्ही बघू शकता, मनोज आहे इथे। तर इथे तुम्हाला जर काय घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात बघा, खारी, टोस्ट, बिस्किट, बाकी आपलं शंकरपाळ्या वगैरे भरपूर गोष्टी आहेत। त्यानंतर स्वीट्स मिळतात इथे, समोसा, पॅटीस, जिलेबी, भरपूर ऑप्शन आहे ना। आईस्क्रीम पण, हां आईस्क्रीम पण आहे। मित्रांनो, आपल्या गाडीचं थोडं थारचं मॉडिफिकेशन करायचं आहे, त्यासाठी मी आता चाललोय रत्नागिरीमध्ये। आणि आत्ता वाजलेत 12:30 आणि माझ्यासोबत आज कोण आहे बघा, नवीन व्यक्ती आहे। आणि या व्यक्तीला तुम्ही भरपूर बघितलं असेल, युट्यूबवरती गाजलेली व्यक्ती आहे। मराठी चॅनल जे कोकणमधलं फेमस आहे आणि आपल्या कोकणची संस्कृती दाखवत आहे, ते म्हणजे आपले संदेश दादा फडकले। तर त्यांचं चॅनल आहे कोकण संस्कृती। तर संदेश दादा, स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये। छान वाटतंय खरं तर, भावाने खूप वेगवेगळ्या गाड्या बाईक वरती मी बघितलेलं त्याला फिरताना। आता थार घेतली आहे, खूप आनंद होतोय माझ्यासारखं। म्हणजे मला कधी कोणाच्या थार मध्ये बसण्याचा योगायोग आला नसता, पण नशिबाने सनमुख माझा मित्र आणि त्याच्या गाडीमध्ये बसण्याचा योगायोग आलाय। खूप भारी वाटतं असं कोणतरी आपल्या जवळचा माणूस असं काहीतरी प्रगती पथावर असतो आणि त्याची अशी कधीतरी थार मध्ये बसायचा योगायोग येतो, तेव्हा स्पेशल मुवमेंट असतात। म्हटलं जरा गारगार थार मध्ये जरा गारगार हवा खात खात आता आपण पुढे जातोय। तर बरेच दिवसानंतर भेटायचा आमचा प्लॅन चालला होता की आज भेटूया, उद्या भेटूया। आणि आज आमचं टिकलेश्वरला जायचं असं सकाळी प्लॅनिंग होतं, पण संदेशदारांचं काही येणं झालं नाही, योग आला नाही। तर आता भेट झाली, म्हटलं आपण जाऊया आज। ते पण थोडे मोकळे होते, माझ्यासाठी त्यांनी थोडासा वेळ काढला असं म्हणायला हरकत नाही। तर आम्ही चाललोय दोघं जण आज रत्नागिरीमध्ये। थोडं आपली थारची मॉडिफिकेशन आहेत, तर काय काय करायचं आपल्या थारमध्ये, नवीन गोष्टी मी काय काय केल्या ते तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो, मी आहे रत्नागिरीमध्ये ऑटोशाईनमध्ये, याचं नाव आहे संदेश। तर आपले स्पॉइलर ब्रेक लाईट आलेत, तर ते ब्रेक लाईट आता संदेश लावतोय। आपले लाईट्सवरती पेस्ट करून झालेत। हे ॲक्च्युली 3M ची टेप आणि कुठला तरी ग्लो येतो त्याच्यावरती ते पेस्टिंग केलेले आहेत आणि आता त्याचं वायरिंग चालू आहे। ॲक्च्युली मी काल गाडी ठेवून गेलो होतो, आपलं सीट कव्हरचं काम झालं आहे, तुम्ही बघू शकता आतमध्ये सीट कव्हर झालेत। नंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवतोच। रिव्हर्स ओके, इंडिकेटर हां, लेफ्ट ओके, पार्किंग ओके, ए ब्रेक लाईटला ओके। फायनली आपलं थारचं मॉडिफिकेशन काल रात्री कंप्लीट झालंय। आता म्हटलं तुम्हाला मी दाखवेन की थारमध्ये काय काय आपण मॉडिफिकेशन केलंय, म्हणून मी आता थार घेऊन बाहेर आलोय। आणि धो पाऊस सुरुवात झालाय बऱ्यापैकी, जरा आपण पाऊस थांबायची वाट बघूया आणि मग तुम्हाला गाडी दाखवतो की काय काय मॉडिफिकेशन आपण गाडीमध्ये केलंय। मित्रांनो, पाऊस आता कुठे थांबलाय, तरी पण वातावरण आहे बघू शकता, असे काळे काळे ढग आहेत एकदम। तर आता मी आलोय एका ठिकाणी आणि तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये मी काय काय मॉडिफिकेशन केल्यात। तर सगळ्यात पहिलं आपण मॉडिफिकेशन मध्ये आपण गाडीची या ग्रिल बदलले। तर तुम्हाला माहिती असेल जीपची रँगलर जी गाडी आहे रुबिकॉन, तर तिची ही ग्रिल आपण ह्याला बसवलेली आहे। तर ही मला साधारणतः बसली 8,500ला। अजून एक महत्वाचं मॉडिफिकेशन म्हणजे हे वरती लावलेले UFO लाईट, तर ते बसवून घेतले त्याने, एकदम गाडीचा लुक एकदम भारी होतो। तर ते मला बसले 350 रुपयाला। त्यानंतर वरती ते आपलं चॅनलचं नाव टाकलंय, या पण बाजूला आपण चॅनलचं नाव टाकलंय आणि मागच्या बाजूला खूप मोठं नाव टाकलंय आपण रेडियम मध्ये। तर हे लाईट्स आहेत वरती बसवलेले, तर ते एक सुंदर मॉडिफिकेशन आहे। आपल्याला ते बसलेत साधारणतः फिटिंग सकट 7,000 रुपये। त्यानंतर आपण डोअरसाठी डोअर वायझर बसवलेत, जेणेकरून आपण काच थोडीशी उघडी जरी ठेवली तरी आतमध्ये पावसाचं पाणी येणार नाही, तर त्यासाठी हे पण बसवलंय। आणि त्याची कॉस्ट साधारणतः 1400 रुपयाला आपल्याला बसली। सुंदर अशी सीट कव्हर्स आहेत रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये, तर खूप छान डिझाईन मध्ये त्यांनी सीट कव्हर बसवलेत आणि त्याचं फिटिंग सुद्धा आहे ना एकदम प्रॉपर बसलंय बघा।
खूप छान पद्धतीने. आणि ही बघा ही पाठीमागची आहेत. तर ही सगळी टोटल सीट कव्हर मला बसलेत 12,000ला. तर ज्या वेळेला आपण पाठीमागे बसतो ना तर त्यावेळेला इथे हात ठेवायला आणि रिलॅक्स एकदम राजेशाही थाटामध्ये आपल्याला इथे बसता येतं. तर त्यासाठी हे बसवलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्या आतमध्ये सुद्धा छोटी जागा आहे, त्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता. त्यानंतर इथे 2 चार्जिंग पॉइंट आहेत बघा. इथे त्याचं स्विच आहे आणि इथे पण तुम्ही काय काय वस्तू ठेवू शकता. इथे बॉटल होल्डर आहे, इथे तुम्ही बुक्स वगैरे काही ठेवू शकता. जसं इकडे बसवलंय त्याप्रमाणे पलीकडच्या बाजूला सुद्धा सेम आहे बघा. इथे आतमध्ये जागा आहे आणि इकडे सेम सगळं. इथे पण चार्जिंग फॅसिलिटी आहे. त्यानंतर या पुढच्या सीट्स आहेत त्याच्यामधला सुद्धा जो आर्मरेस्ट आहे तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला आहे. तर इथे सुद्धा तुम्ही आतमध्ये सामान ठेवू शकता. खूप चांगली जागा आहे. तर अशा पद्धतीचा सुंदर असा हँडरेस्ट आपल्याला इथे मिळतो. तर हे आपल्याला टोटल बसले 10,000 रुपयाला 3 हँडरेस्ट, जे पाठीमागचे 2 आणि पुढचा एक. हे वरचे लाईट बघा एकदम सुंदर वाटतात. पार्किंग लाईटमध्ये एकदम भारी इफेक्ट देतात आणि इंडिकेटरला सुद्धा सेम लागतात ते. तर मित्रांनो अशा पद्धतीचं होतं आपलं थारचं मॉडिफिकेशन. फार किचकट मॉडिफिकेशन किंवा भरपूर काही मला करायचं नव्हतं, पण जे छान दिसेल आणि चांगलं आहे असंच मी केलंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त वरती रॅक लावायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा टुरिंगला जाऊ, बाहेर पडू, कॅम्पिंग वगैरेचे व्हिडिओ करू तर आपल्याला सामान नेता येईल. त्यावेळेला आपल्याला वरती कॅरियर बसवायचं आहे. तर असा होता आपल्या गाडीचा एकंदरीत लुक. तर मित्रांनो जे चॅनलवरती आपल्या नवीन आहेत त्याने चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करायला अजिबात विसरू नका. जर व्हिडिओ जास्तच आवडले तर मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.